Hello, friends. Welcome to the world of chemistry. I'm your chemistry teacher, Dr. Simantini Patil, and welcoming you all to Standard 11th. Chemistry. Really a very interesting subject. The whole world is full of chemical substances, and our body is a huge chemical factory. आपल्याला माहितीच आहे, आपल्या शरीरामध्ये दिवस रात्र कित्येक रिएक्शन कंटिन्युअसली सुरू असतात. आणि म्हणूनच आपल्या या शरीराला सुद्धा एक मोठी प्रयोगशाळाच म्हणूयात. मित्रांनो, आपण केमिस्ट्री शिकणार आहोत आणि केमिस्ट्री शिकत असताना एस्पेशली वी आर गोइंग टू स्टडी आवर चॅप्टर इंट्रोडक्शन टू एनालिटिकल केमिस्ट्री. Analytical chemistry. This is one of the branch of chemistry. You know what chemistry is? Chemistry is the branch of science which deals with the study of matter composed of atoms and molecules, their properties, composition, structure, behavior, and interactions among constituents of matter. नेमकं केमिस्ट्रीमध्ये आपण काय काय स्टडी करणार आहोत, काय काय अभ्यासणार आहोत, तर आपण पदार्थाचा स्टडी करणार आहोत की नेमका पदार्थ म्हणजे मॅटर कसा तयार होतो, त्याच्यामध्ये ॲटम्स, मॉलिक्युल्स म्हणजे अणू आणि रेणूंची रचना कशी असते, त्यांच्या प्रॉपर्टीज कशा असतात, त्यांचं कंपोजिशन, स्ट्रक्चर कसं असतं, त्यांचं बिहेवियर कसं असतं आणि अजून त्यांचं एकमेकांशी असलेलं इंटरॅक्शन हे नेमकं कसं असतं, हे सर्व स्टडी आपण या केमिस्ट्रीमध्ये करणार आहोत. आधीच सांगितल्याप्रमाणे व्हेरी इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे आणि खूप साऱ्या रिएक्शन सुद्धा आपल्याला यामध्ये करायच्या असतात. Colorful solutions we are also going to study in laboratory and doing many of experiments with that, but of course with care. There are various branches of chemistry. केमिस्ट्रीच्या खूप साऱ्या ब्रँचेस आहेत, परंतु महत्वाच्या आहेत या 3 ब्रँचेस. फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री अँड inorganic chemistry. Physical chemistry deals with derivations, formulas, calculations, etc. यामध्ये काय काय करायचंय आपल्याला, तर खूप सारी डेरिव्हेशन असणार आहेत, फॉर्म्युलेज असणार आहे, कॅल्क्युलेशन असणार आहेत आणि अर्थातच प्रॅक्टिसने हे सगळं काही जमते. नेक्स्ट वन ब्रँच इज ऑर्गॅनिक केमिस्ट्री. Organic chemistry deals with study of carbon compounds, एस्पेशली कार्बन आणि कार्बनचे रिलेटेड कंपाऊंड यांचा स्टडी आपण यामध्ये करतो. दिस केमिस्ट्री डील्स विथ रिएजंट्स अँड कंडिशन्स. अर्थातच यासाठी आपल्याला बरंच काही लक्षात ठेवावं लागणार, थोडंफार पाठांतर आणि त्याचबरोबर रिएक्शन्स सारख्या लिहून त्यांची प्रॅक्टिस करणं ही तर आलं. देन इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, नावच आहे बघा, इनऑर्गॅनिक म्हणजे जे ऑर्गॅनिक नाही असं, ज्यामध्ये कार्बन सोडून इतर एलिमेंट्सचा स्टडी आपण करणार आहोत, ते झालं इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. ही केमिस्ट्रीची ब्रँच अतिशय महत्वाची ब्रँच आहे यासाठी की जेव्हा ही ब्रँच आपल्याला खरोखर मनापासून शिकायची, तर आपल्याला अंडरस्टँडिंगवर जास्तीत जास्त भर द्यावा लागणार आहे. प्रत्येक टर्म जेव्हा समजून घेतली जाणार तेव्हा ती तितके सहजतेने लक्षात राहील आणि फक्त आत्तासाठी नाही तर वर्षानुवर्षे आपल्या लक्षामध्ये केमिस्ट्री राहू शकतं. महत्वाचं आहे कन्सेप्ट समजून घेणं. As I said earlier, there are various branches of chemistry, but chemistry can generally be broken down into 5 main disciplines or areas of study. वेगवेगळ्या ब्रँचेस आहेतच, ज्यामध्ये आपण मेन पाहिलंय फिजिकल, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक, त्याचबरोबर आहे एनालिटिकल, बायोकेमिस्ट्री, पेस्टिसिडल केमिस्ट्री, फूड केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री, एक्सेट्रा.
आणि ह्या सर्व ब्रँचेस स्टडी करण्यासाठी महत्वाच्या आहेत ह्या 5 ब्रँचेस ज्या आपल्याला स्टडी करायच्या आहेत. त्यामध्ये पहिली आली फिजिकल केमिस्ट्री, देन ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, एनालिटिकल केमिस्ट्री अँड बायोकेमिस्ट्री. मित्रांनो, जेव्हा आपल्याला कोणत्याही विषयाचा अभ्यास करायचा असेल, कुठलंही सायन्स शिकून घ्यायचं असेल, तर त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची. असं म्हटलं जातं, नावात काय आहे? परंतु जर आपल्याला खरोखरच काहीतरी समजून घ्यायचं असेल, तर मी तर म्हणते नावामध्ये बरंच काही असतं. आणि आपल्याला म्हणूनच ज्या काही ब्रँचेस, ज्या काही टर्म्स शिकून घ्यायच्या आहेत, सायन्सची मग ती कुठलीही ब्रँच असू दे, त्यासाठी आपल्याला त्या टर्मचा मिनिंग समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तो मिनिंग समजून घेतला की आपल्याला ती कन्सेप्ट समजणं अधिक सोपं जातं. 5 ब्रँचेस ऑफ केमिस्ट्री इथे दाखवलेले आहेत बघा. फिजिकल केमिस्ट्री, एनालिटिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि बायोकेमिस्ट्री. या ब्रँचेस दाखवलेले आहेत. त्यांचेच काही रिप्रेझेंटेटिव्ह मेथड्स किंवा स्ट्रक्चर्स इथे दाखवले जे आपण स्पेसिफिकली या ब्रँचमध्ये स्टडी करत असतो. First branch is physical chemistry. As from the name, physical chemistry is the combination of physics and chemistry. नावच आहे बघा, फिजिकल केमिस्ट्री. म्हणजे यामध्ये फिजिक्स पण असणारच आणि त्याचबरोबर केमिस्ट्री सुद्धा. Physical chemistry has a good overlap with some of the branches of physics. It is a sub-branch of science that deals with the study of macroscopic properties like pressure, volume, etc. Atomic properties like ionization energy, electronegativity, valency, etc. It also deals with the structure of matter and energy. काय काय स्टडी करणार आहेत फिजिकल केमिस्ट्रीमध्ये आपण? तर मग स्टडी ऑफ मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज एस्पेशली. मॅक्रोस्कोपिक ज्या प्रॉपर्टीज इझिली दिसतात, डोळ्यांना समजतात, कळतात, या सर्व प्रॉपर्टीज आहेत मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज. जसं प्रेशर आणि व्हॉल्यूम. ॲटॉमिक प्रॉपर्टीजचा स्टडी जसं आयोनायझेशन एनर्जी असेल, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, व्हॅलन्सी एक्सेट्रा. आणि त्याचबरोबर मॅटरचं नेमकं स्ट्रक्चर कसं असेल, एनर्जी कुठली कशी वापरली जाणार, ही सर्व स्टडी आपण करणार आहोत या फिजिकल केमिस्ट्री या ब्रँचमध्ये. The next branch is organic chemistry. Organic chemistry is the branch of chemistry deals with the study of organic compounds. Organic compounds are compounds which contain carbon hydrogen bond. ज्या कंपाऊंड्स मध्ये कार्बन हायड्रोजन बॉन्ड आहेत त्या कंपाऊंड्सचा स्टडी आपण करणार आहोत ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. कार्बन इज कॅपेबल ऑफ फॉर्मिंग लॉंग कार्बन कार्बन चेन्स आणि म्हणून आपण अल्केन अल्किन अल्काईनचा होमोलॉगस सिरीजचा स्टडी सुद्धा करतो बघा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. इट इज बिकॉज ऑफ धिस प्रॉपर्टी ऑफ कार्बन इट फॉर्म अ ट्रिमेंडस नंबर ऑफ कंपाऊंड्स. कार्बन कार्बन लॉंग चेन तयार करू शकतो आणि म्हणूनच कित्येक कंपाऊंड्स कार्बन पासून तयार होतात. नेक्स्ट वन इज इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. इट इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री डील्स विथ द स्टडी ऑफ इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. Inorganic compounds are compounds which do not contain carbon hydrogen bond. ज्या कंपाऊंड्स मध्ये कार्बन हायड्रोजन बॉन्ड प्रेझेंट नाही त्या सर्व कंपाऊंड्सचा स्टडी आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीत करतो. Inorganic compounds largely found beneath the earth's surface, rocks and minerals, and others are produced in chemical industries. काही रॉक आणि मिनरल्स मध्ये सापडतात तर काही केमिकल इंडस्ट्रीज मध्ये तयार केले जातात.
Inorganic chemicals have applications in paints. कुठे कुठे application आहे बघा inorganic chemicals चे in paints, pigments, coating, fertilizer, surfactants, etc. Then analytical chemistry. It is the branch of chemistry focuses on qualitative and quantitative methods to analyze properties of matter. Analysis करण्यासाठी नावच बघा, आता पुन्हा आपण नावाकडेच वळूया. Analytical, ज्यामध्ये analysis होते अशी केमिस्ट्रीची ब्रँच. आणि analysis हे कसं होतंय बघा, तर क्वालिटेटिव्ह अनालिसिस अँड क्वांटिटेटिव्ह अनालिसिस हे या केमिस्ट्रीच्या ब्रँच मध्ये केलं जातं. In short, it deals with the analysis of chemicals. It has huge applications in chemical industries to maintain the quality of final finished product. मोठमोठ्या इंडस्ट्रीज मध्ये जे प्रॉडक्ट तयार होतं त्याची क्वालिटी महत्वाची असते बघा. असं होत नाही एकदा केला तो प्रॉडक्ट, दुसरा प्रॉडक्ट त्याच्या क्वालिटीज वेगवेगळी असली तर इंडस्ट्रीचं नाव राहणार नाही आणि तो प्रॉडक्ट कायमस्वरूपी सक्सेसफुल होऊ शकणार नाही. आणि म्हणूनच महत्वाचं असतं प्रत्येक इंडस्ट्रीला, वेदर इट इज फूड इंडस्ट्री, फर्टिलायझर इंडस्ट्री, केमिकल इंडस्ट्री, फार्मास्युटिकल इंडस्ट्री एक्सेट्रा, जर त्यांचा प्रॉडक्ट तयार असेल तर तो प्रॉडक्ट नेहमी सेम क्वालिटीचाच असायला हवा. आणि त्यासाठी हे केमिकल अनालिसिस केलं जातं. तुम्ही ऐकलेलं असेल बघा, जर तुमचं कोणी रिलेटिव्ह, नातेवाईक एखाद्या फॅक्टरीमध्ये काम करत असेल, अशा R&D डिपार्टमेंटला असणारे केमिकल इंडस्ट्रीजमध्ये, तर त्यावेळी ते करत असतात त्या ठिकाणी याच टाईपचे अनालिसिस. मग त्यामध्ये टायट्रोमेट्रिक अनालिसिस असेल, ज्यामध्ये टायट्रेशन वगैरे केलं जाईल आणि तिथून रिझल्ट कॉन्सन्ट्रेशन चेक केलं जातं. In real life, the steps in the analysis are separation, identification, and finally quantification. रिअल लाईफमध्ये आपल्याला जेव्हा अनालिसिस करायचं आहे तेव्हा त्या ठिकाणी महत्वाच्या ह्या टेक्निक्स ज्या वापरल्या जातात त्या असतात सेपरेशन, आधी सेपरेट करायचं कंपाऊंड, देन आयडेंटिफिकेशन, देन फायनली क्वांटिफिकेशन. सेपरेशन टेक्निकची एक डायग्राम सुद्धा पुढे दिलेले आहे. Analytical chemistry is not only about the analysis of substances but also improving the existing analysis techniques and developing new ones. नेमकं analytical chemistry मध्ये फक्त एवढंच होतं का की analysis केलं झालं, एवढंच नाही. तर जेव्हा सारखी सारखी कुठलीही रिएक्शन आपण करत असू, कुठलाही एक्सपेरिमेंट करत असू, तेव्हा ना मित्रांनो आपल्याला त्यातले लूप फॉल्स कळायला लागतात. म्हणजे नेमकं काय केलं तर एरर कमी होईल हे कळायला लागतं. आणि मग पुढच्या वेळी आपण तेवढ्या व्यवस्थितपणे ती एरर अव्हॉइड करून एक्सपेरिमेंट करायला शिकतो. आणि हेच महत्वाचं ह्या अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये होतं. जे टेक्निक्स अनालिसिससाठी वापरले जातात त्यांना जास्तीत जास्त इम्प्रूव्ह कसं केलं जाईल यावर भर दिला जातो आणि नवनवीन टेक्निक्सचा वापर या ब्रँचमध्ये केला जातो किंवा नवनवीन टेक्निक्स शोधल्या जातात. देन ब्रँच इज बायोकेमिस्ट्री. Biochemistry is the field of science that emphasizes on the study of chemical processes inside the biological system. बायोलॉजिकल सिस्टीम मध्ये कोणकोणत्या केमिकल प्रोसेसेस होतात त्यांचा अभ्यास केमिस्ट्रीच्या ज्या ब्रँच मध्ये केला जातो तिला म्हटलं जातं बायोकेमिस्ट्री. याचे फार्मास्युटिकल केमिस्ट्री आहेच बघा आणि त्याचबरोबर फोटोसिंथेसिस सारखी रिएक्शन ही सुद्धा बायोकेमिस्ट्रीच्या अंडर आहे. जसं आधी सांगितलं त्याचप्रमाणे इथे एक सेपरेशन टेक्निक दिलेलं आहे अनालिटिकल केमिस्ट्रीच्या अंडर, ज्यामध्ये सेपरेटिंग फनेल दिसतंय आपल्याला आणि सेपरेशन होताना दिसतंय. मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिल्या केमिस्ट्रीच्या व्हेरियस ब्रँचेस, त्याचबरोबर
व्हेरियस ब्रँचेस ऑफ केमिस्ट्री आणि त्याचबरोबर इंट्रोडक्शन टू ॲनालिटिकल केमिस्ट्री. नेमकं ही केमिस्ट्री आपण का करतो? ॲनालिटिकल केमिस्ट्री कशासाठी घेतो? हे आपण इथे पाहिलेलं. ॲनालिसिस का करायचंय आपल्याला? तर काहीतरी शोधून काढायचंय, डिटेक्शन करायचंय आणि हे सगळं अजून थेररी आपण शिकणार आहोत पुढच्या लेक्चरला. टिल देन, थँक्स अँड हॅव अ नाईस टाईम. थँक यू.